शहादा येथील मोलोणी शिवारातील विनापरवाना आयुर्वेदिक औषधी निर्मिती करणाऱ्या तायखे हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या संचालकाविरुद्ध कारवाई गुलदस्त्यात असून अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याबाबत दिरंगाई होत असल्यानं नागरिकांमध्ये या प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या सदर कंपनीच्या संचालकाविरुद्ध कुठली कारवाई केली याबाबतचं चित्र स्पष्ट करणे आवश्यक आहे। शहादा येथील मोलोणी शिवारातील तायखे हेल्थकेअर या बनावट आयुर्वेदिक औषधी निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकत 30 जानेवारी 2025 रोजी कारवाई केली होती। तत्पूर्वी या कारखान्याच्या पुणे येथील कोंढवा परिसरात असलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यालयावर औषध प्रशासन विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त केल्यानंतर शहादा येथील कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती। या कारखान्यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर, गोल्डन नाइट च्यवनप्राश आणि इतर शक्तिवर्धक आयुर्वेदिक औषधे विनापरवाना निर्मिती होत असल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं होतं। अधिकाऱ्यांनी कारखान्यातील आयुर्वेदिक पावडर, सिरप, सेमी सॉलिड मिश्रण, कच्चा व पक्का माल निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे यांच्यासह 6,47,799 रुपयांचा साठा जप्त करून अवजड यंत्रसामुग्री कारखान्यातच जागेवरच सील करण्यात आली। ही कारवाई औषध निरीक्षक की सु देशमुख यांच्या पथकाने केली होती। या कारवाईनंतर तायखे हेल्थकेअर कारखान्याचे संचालक जाकीर शेख व शेख एंतेखाब याकूब यांना अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अश्विनी जमादार यांनी नोटीस बजावल्यानंतर खुलासा सादर करण्याचे आदेश देऊनही संबंधितांनी खुलासा सादर केला नव्हता। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या अशा महाभागांना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत असून व अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईबाबत संशय निर्माण होत आहे। तसेच औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा व पक्का माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास 2 महिन्याचा कालावधी जाऊनही त्याबाबत कोणतीही माहिती देण्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पाहता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संबंधितांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो असून यात काही आर्थिक साटेलोटे झाले तर नाही ना असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय।